नॉयलान मांजा थांबवण्यासाठी शहर पोलिसांची अनोखी शकल। छत्रपती संभाजीनगरमध्ये मागील अनेक दिवसापासून नॉयलान मांजामुळे अपघात झालेले समोर आले। त्यानंतर पोलिसांनी नॉयलान मांजावरती कारवाया देखील केल्या। मात्र तरी देखील नॉयलान मांजा सर्रास वापरत असल्याचं निदर्शनास आले। त्यामुळे शहर पोलिसांनी आता एक अनोखी पद्धत नॉयलान मांजा थांबवण्यासाठी आखली आहे। शहर पोलीस दलातील ड्रोनच्या माध्यमातून शहरातील ज्या ठिकाणी पतंग उडवल्या जातात त्या भागात ड्रोनने पेट्रोलिंग होणार आहे। विशेष म्हणजे ड्रोन मधून नागरिकांना सूचनाही दिल्या जाणार आहेत। त्यासाठी 2 भोंगे देखील ड्रोनला लावण्यात आले आहेत। सोबतच मांजा वापरणाऱ्या वाहनांचे नंबर प्लेट देखील या ड्रोनच्या माध्यमातून रेकॉर्ड केले जातील आणि त्याच ठिकाणी त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे। शहर पोलीस दलातील या अनोख्या उपक्रमाची शहरात आता जोरदार चर्चा असून ड्रोनच्या माध्यमातून नॉयलान मांजा थांबवणे हे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे। याच ड्रोनच्या प्रात्यक्षिकाच्या वेळेस आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी। काय हे प्रकरण आहे, काय ड्रोनने आपण पाहणी करणार आहे, सविस्तर सांगा। मागील काही दिवसापासून शहर पोलिसांच्या मार्फतीनं सन्मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नायलॉन मांजाचा वापर, त्याची विक्री आणि प्रतिबंध करण्यासाठी, जेणेकरून त्याच्याकडून नागरिकांना जी इजा होऊ शकते, हे सर्व प्रतिबंधित व्हावं याकरता आपण वेगवेगळ्या उपाययोजना करत आहोत। त्यामध्ये जनजागृतीच्या दृष्टीनं सर्व पोलीस स्टेशनला मीटिंग घेणे, नंतर कुरिअरवाल्यांची या सर्वांच्या मीटिंग सुद्धा आजपर्यंत घेण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर जे नायलॉन मांजाचे विक्रेते आहेत, पुरवठादार आहेत, यांच्यासोबत सुद्धा आजपर्यंत 10 केसेस करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आरोपी अटक करून तपास चालू आहे। त्यासोबतच ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर करून शहर पोलीस दलाकडे जे असलेले ड्रोन आहेत त्या ड्रोनच्या माध्यमातून ड्रोन पेट्रोलिंग आम्ही करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि ते सुरू देखील करण्यात आलेलं आहे। यामध्ये साधारण शहर पोलिसांकडे असलेल्या 8 ड्रोनच्या माध्यमातून त्यासोबत 1 पायलट आणि 1 मदतनीस असे कर्मचारी नेमून ज्या ठिकाणी पतंग उडवले जातात अशा सर्व ठिकाणी पेट्रोलिंग करण्यात येत आहे, जेणेकरून हे मॅक्झिमम पतंग कुठं उडवले जातात, त्यासोबत जे नायलॉन मांजा प्रोन एरिया आहेत किंवा जिथं शक्यता आहे अशा ठिकाणी पतंग ड्रोनचा वापर करून पेट्रोलिंग करण्यात येते, जेणेकरून जे फील्डवरचे पोलीस आहेत त्यांनाही काही आपण त्यातून इनपुट देऊ शकतो आणि अशा ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष चेकिंग करता येतील। ड्रोनच्या माध्यमातून आपण ऑडिओ सिस्टीम देखील ऑपरेट केलेली आहे। त्यातून आव्हानही करता येतं, जनजागृती करता येते आणि टेहाणी किंवा पाहणी सुद्धा करता येते। म्हणजे सर्व्हेलन्स आणि अवेअरनेस ह्या दोन्ही गोष्टी या माध्यमातून आपण करतो आहोत, जेणेकरून हा जो मांजाचा एकंदरीत जो मिन्यास आहे त्याला आपण सर्व पातळीवर सर्व दृष्टीनं आपण प्रतिबंध करू शकू, या दृष्टीनं ही एक उपाययोजना हाती घेण्यात आलेली आहे आणि मागील 1 दिवसापासून आम्ही हे सर्व सुरू केलेलं आहे आणि त्या माध्यमातून सायबर टीमच्या माध्यमातून आम्ही हे कोऑर्डिनेट करतोय आणि जेणेकरून याचा उद्देश हाच आहे की ज्या ठिकाणी नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवले जातात ते प्रतिबंध व्हावं, त्यासाठी पेट्रोलिंग राहावं आणि पोलिसांची निगराणी किंवा पेट्रोलिंग सिस्टीम, सर्व्हेलन्स सिस्टीम अधिक बळकट व्हावी, या दृष्टीनं ड्रोनचा वापर आम्ही करत आहोत।